खिचडी करण्यासाठी मी इथे रात्रीच साबूचे तांदूळ भिजायला घातलेले, तर पाहू शकता खूप छान भिजलेले आहे. आणि शेंगदाणे भाजून इथे मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेले आहे. त्यासाठी इथे हिरवी मिरची कट करून घेतली, बटाटे उकडून सोलून घेतलेले आहेत. आणि आता मी हे तूप वापरणार आहे खिचडीसाठी. वापरू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. 2 चमचे तूप टाकून घेते. गरम होईस्तोपर्यंत आपण बटाटे फोडून घेऊ. तर बटाटे असे खूप मॅश नाही करायचे, असे फोडून घ्यायचे. साबूचे तांदूळ रात्री भिजायला टाकल्यामुळे पाहू शकता सगळे सुट्टे होतात चांगले भिजून. आणि आपण एकदम टायमाला भिजायला घातले की ते चिकट होती खिचडी पण, आणि भिजत नाही व्यवस्थित. तर पाहू शकता एकदम मस्त फुललेले आहे. आता बटाटे फोडून घेतलेले आहे. आता मी अर्धीच खिचडी करणार आहे, त्या अंदाजाने मी बटाटे फोडून घेतलेत. आता तूप गरम झालेले आहे, त्याच्यामध्ये मी मिरची टाकून घेते. आणि मिरची सुद्धा तुमच्या अंदाजाने कमी जास्त वापरू शकता तुम्ही. अशी कढई लावून घेते, कारण आपण तांदूळ जेव्हा टाकतो ना तेव्हा कढई ते चिकटू नये म्हणून. कढई जर तेलकट असेल तर साईडने तांदूळ चिकटणार नाही अजिबात. आता मिरची परतली का याच्यात तांदूळ टाकून घ्यायचे. लगेच शेंगदाण्याचं वाटून घेतलेले टाकून घ्यायचे, जेणेकरून आपले तांदूळ चिकट होणार नाही शेंगदाणे मिक्स केल्याच्या नंतर. आता मिक्स करून घ्यायचे चांगले. बटाटे लगेच नाही टाकायचे, नाहीतर मग खिचडी चिकट होऊ शकते आणि चांगली गरम नाही होत. तर जरा वेळ परतल्याच्या नंतरच बटाटे टाकायचे. आणि कढई भरून खिचडी केली, कारण आज कार्तिकी एकादशी आहे. आणि ही एकादशी आम्ही घरात सर्व मुलांसकट धरतो. सर्वांची एकादशी आहे. तुमच्याकडे कार्तिकी एकादशी, आषाढी एकादशी सर्व धरतात की नाही कमेंट करून नक्की सांगा. आणि माझा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय ते पण सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्हाला तेही सांगा. आता याच्यात चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. आता खिचडी थोडी नॉर्मल गरम झालेली आहे, त्यामध्ये आपण बटाटा टाकून घेऊ. अजून 5 ते 10 मिनिटं परतून घेऊ चांगली. अगदीच तुम्हाला कढई भरून खिचडी परतून घ्यायला जमत नसेल तर तुम्ही 2 वेळा अर्धी परतून घेऊ शकता. पण मी एकदमच सगळी परतायला घेतलेली आहे. आणि आता आपली खिचडी तयार आहे, मोकळी फडफडीत अशी. पाहू शकता एकदम मोकळी झालेली आहे. पाहू शकता आपली खिचडी ही तयार झालेली आहे. आता आपण याला सर्व करून घेऊया. आता मस्त लिंबू पिळून तुम्ही खाण्यासाठी खिचडी तयार आहे. आणि कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मस्त आणि चमचमीत झणझणीत रेसिपी बरोबर पुन्हा भेटू. तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा आणि माझ्यासारखी रेसिपी करून पहा. धन्यवाद.